ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्। गोष्पदीकृतवाराशिं मशकीकृतराक्षसं रामायणमहामाला रत्नं वन्दे नीलात्मजं कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। दाशरथींची चरित्रे म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चार भावंडांच्या चरित्राचा आपण विचार करतोय। यामध्ये शत्रुघ्नाच्या चरित्राचा आपण विचार पाहिला। चारही भावंडांची चरित्र, चारही भावंड हे त्या अवतार रूपाने आलेले आहेत। मग त्यामध्ये पुराणांच्या दृष्टीने विचार केला तर सुदर्शन, पांचजन्य यांचा अवतार असणारे शत्रुघ्न आणि भरत, शेषाचा अवतार असणारे लक्ष्मण आणि स्वयं विष्णूचा अवतार असणारे प्रभू रामचंद्र या प्रकारे विचार सांगितला जातो। किंवा आपल्या अंशांचं भगवंतांनी अवतार धारण केला या विधानाचा विचार करत असताना अकार, उकार, मकार आणि अमात्र या ओंकाराच्या चार मात्रा आहेत। ओंकार जे परब्रह्माचं वाचक आहे आणि त्या मात्रांपासून या चारही भावंडांची उत्पत्ती, अवतार या संगतीचा आपण विचार पाहिला। त्यानंतर शत्रुघ्नाचं चरित्र पाहिलं। मग शत्रुघ्नाच्या बरोबर नित्य असणारे आणि संपूर्ण रामायणामध्ये ज्यांच्या चरित्रामुळे ग्रंथाला एक स्वतंत्र वैभव प्राप्त झालेलं आहे। मी वैभव हे विशेषण वापरतोय कारण सौंदर्याचा विचार केला तर ते हनुमंतांकडे लावायचंय, मला लावावंच लागतं। कारण सुंदरे सुंदरी की सीता सुंदरे किम न सुंदरम, सुंदरकांड ते सुंदर आहे कारण त्याच्यामध्ये हनुमंत आहे, असो तो विचार स्वतंत्र आहे। परंतु ज्यांच्या चरित्रामुळे एक स्वतंत्र वैभव ग्रंथाला प्राप्त झालं असे भरत आहेत। याचं कारण आहे, भरतांच्या चरित्राचा विचार करायचा झाला तर केवळ एक तुलनात्मक विचार सांगतो, म्हणजे भरतांच्या चरित्राचं महत्व आपल्याला पटतं। भरतांच्या चरित्राचा विचार केला ती मुख्य प्रसंग, भरतांच्या चरित्राचा विचार करत असताना मुख्य प्रसंग काय असेल तर भरतांनी रामाच्या पादुकांची, प्रभू रामचंद्रांच्या पादुकांची सिंहासनावरती स्थापना करून राज्याचा कारभार सांभाळला झालं। परंतु त्याही पेक्षा त्या मागची भूमिका, त्या मागचा विचार महत्वाचा आहे आणि त्यासाठी मला महाभारताकडे जावं लागेल। तुलना कशाची आहे तर लक्षात घ्या, राज्य प्राप्ती, राज्याचा त्याग आणि राज्याचा त्याग, राज्याची प्राप्ती यामध्येच हे सर्व घडत आहे। या सगळ्यामध्येच याचा विचार आहे। काय आहे तर लक्षात घ्या। आधी महाभारताचं विश्लेषण करू। महाभारतामध्ये महाराज पंडू आणि महाराज धृतराष्ट्र दोन भाऊ आहेत। ज्येष्ठ भाऊ कोण आहे तर ज्येष्ठ भाऊ आहे धृतराष्ट्र, पण अंध असल्यामुळे नीतीच्या अनुसार, धर्माच्या अनुसार त्याला राज्याभिषेक करता येत नाही। मग धाकटा आणि समर्थ, बलवान आणि योग्य कोण तर महाराज पंडू आहेत। त्यामुळे महाराज पंडूंना
राज्याभिषेक केला, ते राजे झाले. त्यामुळे महाराज पंडूंनंतर राज्यावरती उत्तराधिकारी कोण होईल, तर अर्थात महाराज पंडूंचा जो ज्येष्ठ पुत्र आहे तो होणार. नियम आला. पण घडलं असं, काही प्रसंगांमुळे महाराज पंडू राज्य सोडून वनामध्ये गेले आणि राज्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी, मी थोडे शब्द जपून वापरतोय, सांभाळण्याची जबाबदारी, राज्य नव्हे, राज्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी धृतराष्ट्रावर सोपवली. त्यामुळे शब्दातच पकडायचं झालं तर धृतराष्ट्र त्या राज्याचे कारभारी झाले, विश्वस्त झाले, न्यासी झाले, देखभाल करणारे झाले, मालक झाले नाही. राज्याचे मालक, अधिकारी झाले नाही. मालकी हक्क त्यांना मिळाला नाही, सांभाळण्याचा अधिकार मिळाला. पुढे महाराज पंडूंचा मृत्यू झाला. तो मृत्यू झाल्यानंतर पांडव परत आले. पण पांडव परत आले हीच धृतराष्ट्रासाठी दुःखाची बाब आहे. माऊलींनी म्हणूनच धृतराष्ट्राचं वर्णन करत असताना म्हातारा मोहे नाशिला किंवा म्हातारा मोहे कवळीला हे जे वर्णन केलंय ते यासाठीच आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पांडवाश्चैव. धृतराष्ट्र म्हणतो माझे आणि पंडूचे काय करतायत. हा भेद त्याने नेहमीच पाहिला, त्याच्यामध्ये त्याला ऐक्य दिसलं नाही. अर्जुनाला नेहमीच ऐक्य दिसत राहिलं, शत्रू म्हणून समोर आल्यानंतरही भेद दिसला नाही. दोघांची मोहाची विश्लेषण, त्यांची पातळी, त्यांचं स्वरूप वेगळं आहे. आत्ता तो विचार नाहीये. पण धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये मोह आहे आणि तो हे मान्य करायला तयार नाही की हे राज्य माझं नाही. आणि ते मान्य करत नसल्यामुळे धृतराष्ट्राची अवस्था काय आहे, आता मीच राजा आहे, त्यामुळे माझेच पुत्र राजे होतील. मग माझे पुत्र राजे होण्यामध्ये अडथळा काय आहे, तर हे पांडव आहेत. आणि मग त्यामुळे पांडवांचा काटा काढण्यासाठी, पांडवांना त्रास देत असताना मग द्यूतामधला छल असेल, त्यांना अज्ञातवासात पाठवणं असेल, त्यांचं ते लाक्षागृह जाळणं असेल, सर्व प्रकारे त्यांना त्रास दिला गेला. पण धृतराष्ट्राने आपल्या पुत्रांना कुठेही थांबवण्याचा प्रयास केला नाही. धृतराष्ट्र हे सत्य स्वीकारूच शकला नाही की हे राज्य माझं नाही, मी या राज्याचा अधिकारी नाही, हे राज्य केवळ माझ्यावरती जबाबदारी म्हणून चालवायला दिलंय, ज्याचं आहे त्याला दिलं पाहिजे. धृतराष्ट्राने जर ते राज्य त्या पंडुपुत्रांच्या, पांडवांच्या स्वाधीन केलं असतं, पुढचं महाभारत घडलंच नसतं. पुत्रमोहामुळे महाभारतात कथा येते, वर्णन येतं, एका दुर्योधनाचा त्याग करा तर तुमचे 99 पुत्र वाचतील, पण त्याचा त्याग केला नाही तर सर्व पुत्र तुमचे मृत्युमुखी पडतील. वाणी झाली होती भविष्यवाणी, पण मान्य केलं नाही. तो मोह होता. पुन्हा पुन्हा याच मुद्द्याला आपल्याला घोटायचंय, गिरवायचंय. काय येते, धृतराष्ट्राने स्वतःला राज्याचा विश्वस्त म्हणून कधी पाहिलं नाही, अधिकारी म्हणून पाहिलं. हे सिंहासन माझंच आहे, मी आज राज्याचा अधिकारी आहे आणि मी कोणालाही उत्तर देण्यास जबाबदार नाही. आय एम नॉट अकाउंटेबल. अनिर्बंधत्व आलं की सगळं लयाला जातं. सगळ्या मर्यादा त्याने उल्लंघिल्या. आपण जे करतोय तोच धर्म आहे असं त्याला वाटू लागलं. आणि इथेच त्याच्या विनाशाची कारणं निर्माण झाली. पण याच ठिकाणी भरताच्या चरित्राकडे आलं.
प्रसंग काय झाला? भरतालाही राज्य प्राप्त झालंय, नीतीने प्राप्त झालंय, धर्माने प्राप्त झालंय, अधर्म काही नाहीये. कारण वडिलांनी वचन दिलंय, मग त्या वडिलांच्या वचनाची पूर्ती ही केलीच पाहिजे. आणि ती पूर्ती आपल्याला करायची आहे, कारण आता वडील हयात नाहीत. ऋणमोचन करता तू पितुस्संती सुतादयः. पित्याचं जे काही ऋण आहे, म्हणजे पित्याने काही ऋण घेतलेलं आहे किंवा पित्याने काही कार्य सुरू केलंय परंतु ते अर्धवट राहिलं, तर ते पूर्ण करणारे त्याचे पुत्राधिक असतात. वडिलांनी वचन दिलंय, त्या वचनाची पूर्ती केली पाहिजे, राज्याचा स्वीकार केला पाहिजे. तोच योग्य धर्म आहे. पण असं असताना देखील भरत म्हणतो, मी या राज्याचा अधिकारी होऊ शकत नाही. का? कारण माझा मोठा भाऊ, माझा दादा राम, ते प्रभू रामचंद्र आत्ता जिवंत आहेत, ते हयात असताना मी ह्या राज्याचा स्वीकार करू शकत नाहीत. राज्याचे अधिकारी तेच आहेत. राज्याभिषेक म्हणजेच आता तू या राज्याचा अधिकारी, हा निवाडा किंवा हा निर्णय किंवा सिग्नेचर, अथॉरिटी लेटर हे रामालाच होईल, मला होणार नाही. भरताचा तो विश्वास आहे. रामाला वनवासात जावं लागलंय. भरतांनी काय करावं? काही नाही. भरत मागे वनवासात गेले. त्यांनी सांगितलं, कसंही असेल हे राज्य मला मिळालंय, पण हे राज्य माझं नाही. हे राज्य कोणाचं आहे? हे राज्य रामाचं आहे. मी त्याचा सेवक आहे, त्यामुळे या राज्याचा मी पाईक आहे, या राज्याचा मी अधिकारी नाही. ही दृढ भावना भरताच्या अंतःकरणात आहे. भरताला असंही समजावून सांगितलं, पाहिलं की अरे आत्ता राज्याचा स्वीकार कर. 14 वर्षांनंतर प्रभू रामचंद्र परत आले की त्यांना देऊन टाक. भरताला ते मान्य नाही. या प्रसंगाचा स्वतंत्र विचार, स्वतंत्र तुलनात्मक विचार आपल्याला पुढे करायचा आहे. ते भरत असं का वागले हे पाहायचं आहे. भरताचं हे जे वागणं आहे ते का आहे, त्याचा स्वतंत्र विचार आहे. पण आता त्याची भूमिका, त्याचा एक विचार करत असताना लक्षात घ्या, भरतांनी राज्याचा स्वीकार केला नाही कारण त्यांना तो अधिकारित्वाने दिला जात होता, अधिकार म्हणून दिला जात होता. ते म्हणाले नाही, मी ह्याचा सेवक आहे, मी ह्याचा विश्वस्त आहे, आणि विश्वस्त म्हणून राम माझी नेमणूक करतील. माझा दादा सांगेल हे राज्य तू सांभाळ. किंबहुना कशाला, मी दादाला परतच घेऊन येणार आहे, कारण राज्य त्याचं आहे. ह्या वचनाला काही अर्थ नाही, तथ्य नाही. ही जी भूमिका आहे ही अत्यंत महत्वाची आहे. सहज प्राप्त झालेल्या वस्तूचा त्याग होत नाही. भरत ते करतायत. आणि कसा, किती? भरतांनी केलं काय? भरतांनी राज्य सेवक म्हणून स्वीकारलं. त्या पादुकांना सिंहासनावरती स्थापन केलं आणि त्यानंतर स्वतः नंदीग्रामामध्ये जसे राम राहत आहेत तसंच आचरण केलं. नगरात प्रवेश नाही, वल्कल धारण करायची, जटा बांधायच्या, कंदमूलादिकांचं भक्षण करायचं. राम जसे वनवासात राहतायत, माझा दादा वनवासात जसा राहतोय तसंच मी राहणार. मागे शत्रुघ्नाच्या चरित्राचा विचार करताना आपण म्हटलं की शत्रुघ्न तिकडे अयोध्येमध्ये नगरामध्ये राहून ते कार्य पुढे सांभाळत होते. भरतांच्या सूचनानुसार ते राज्य तसं पुढे चालू आहे की नाही बघत होते. त्या स्वतंत्र त्या शत्रुघ्नाच्या चरित्राचा आपण विचार केला, परंतु भरतांनी बाहेर राहून अंतःकरणातनं हा विचार कधीही दूर टाकला नाही की मी या राज्याचा पाईक आहे, सेवक आहे. रामाने विश्वासाने हे राज्य माझ्यावरती सोपवलेलं आहे. आणि किंबहुना म्हणूनच नंतर प्रसंग येतो, सुंदरकांडामध्ये येतो,
रामाने हे राज्य माझ्यावरती सांभाळायला दिलंय ना, सोपवलंय ना, मग मी दिवस रात्र डोळ्यात तेल घालून याचं रक्षण करेन. आणि झालंही तेच. रात्रीच्या वेळेला बसलेले असताना भरतांना आकाशातून कोणीतरी एक मोठा राक्षस, एक प्रचंड मोठी शिळा, प्रचंड मोठा पर्वत हातात घेऊन जाताना दिसला. समजा त्याच्या हातातून तो पर्वत पडला, त्याने तो पर्वत नगरावरती टाकला तर काय होईल? म्हणून भरतांनी ज्याला टोक नाही, ज्याला फाळ नाही, असा बाण चालवला. आणि ते हनुमंत होते. त्या बाणाने हनुमंत मूर्छित झाले. त्यानंतर हनुमंत भरत यांचा संवाद झाला. त्या कथेचा आता मला विस्तार करायचा नाही. हनुमंतांना आनंद झाला आणि भरतांच्या गुणांचं गान करत तो पर्वत घेऊन हनुमंत परत पुढे त्यांच्या कार्याला निघून गेले. पण आहे ना मी विश्वस्त, आहे ना मी सेवक, रात्रभर काय करायचं नाही. प्रत्येक क्षणी 14 वर्ष हे भरतांचं तप आहे. एखाद्या विषयाचा संयोग झाला आणि कितीही तो विषय माझा नाही, त्या विषयाचा त्याग, तो विषय मी नाही इत्यादी, काय वैराग्याचा विचार, सोपं ना, विषय माझ्यासाठी आहे इत्यादी. आपण कितीही विचार करत राहिलो तरी कुठे ना कुठे तरी केवळ विषयाचा संपर्क आल्यामुळे, सहवास लाभल्यामुळे त्या विषयाचे संस्कार अंतःकरणावरती होत राहतात. ते संस्कार भरतांनी आपल्या अंतःकरणावरती होऊ दिले नाहीत राज्य सांभाळत असताना. असं कधीही स्वतःला वाटून घेतलं नाही की आता मी या राज्याचा राजा झालोय. आणि ज्या क्षणी राम परत आले, दादा परत आलाय, त्यावेळेला त्याचं राज्य त्याला देऊन टाकलंय. हो का चू नाही. त्या आरतीमध्ये म्हणतो, भरत शत्रुघ्न दोघे चवरे आढळीती. जिथे रत्न विसरी तिथे आता गोऱ्या वेचाव्या लागतात वगैरे असं काही म्हणाले नाहीत. माझं हित ह्याच्यातच आहे की माझी रामाची सेवा झाली पाहिजे, दादाची सेवा झाली पाहिजे. चिंतन करून पहा, विचार करून पहा, मग या मुद्द्याचं, या भावाचं, तपश्चर्येचं गांभीर्य तुमच्या लक्षात येईल. सोपं नाहीये. आणि हेच भरतांच्या चरित्राचं सौंदर्य आहे. पण भरतांच्या चरित्राकडे येत असताना त्यांना जो राज्याभिषेक झाला किंवा राज्याची प्राप्ती झाली त्याचा विचार करत असताना त्या मंथरेने षडयंत्र केलं, याचा आपण विचार करतो. आणि भरतांना राज्य प्राप्त झालं हे म्हणतो, पण त्यामागे ही एक स्वतंत्र विचार आहे, भूमिका आहे. त्याचा विचार करून पुढे भरतांच्या चरित्रातील अजून जी सौंदर्य स्थळ आहेत त्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. कारण मागे आता म्हणत असताना मी म्हटलं, भरतांनी गुरुजनांची आज्ञा असून देखील राज्याचा स्वीकार केला नाही. तो का केला नाही त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यांनी असं काय केलं तेही आपल्याला पाहायचंय. पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.